आपण आता आलोय साधना चुलीवरची मिसळ खायला. बघू शकता किती भारी डिश आहे. तर इथे तुम्हाला असं मिसळ सोबत भला मोठा पापड सर्व करतात. आणि इथे बरेचसे आमदार खासदार वगैरे येऊन गेलेत. तर त्यांचे सगळे फोटो लावलेत. तर आपल्याला इथे जायचं आहे. हे आहे सप्तशृंगी मंदिर. सप्तशृंगी मंदिर हे 7 शिखरांमध्ये असल्यामुळे त्याला सप्तशृंगी असं म्हणतात. तर हे आहे ते मंदिर सप्तशृंगी देवीचं. तर इथं पार्किंग वगैरे सगळं आहे आणि तिथूनच तुम्ही देवीची हां दाखवलं आदिशक्ती म्हणून. तिथं तुम्ही देवीची ओटी वगैरे घेऊ शकता आणि पार्किंगसाठी पण त्यांनी फ्रीमध्ये केले आहे अरेंजमेंट. खूप चांगले असं शेड टाकलं आहे त्यांनी सावलीसाठी. तर तुमच्या गाड्या अगदी सावलीमध्ये मस्त राहतील. तर नक्की इथं तुम्ही पार्किंग करा. आणि अगदी याच्यासमोरच तुम्हाला रोपवे मिळेल जे 120 रुपये दोन्ही वेचे घेतात. हां इकडे आहे बघा, हे इकडे. इथून अगदी 2 मिनटावरच रोपवे आहे आणि पायरी पण इकडून 2 मिनटावरच आहे. तर अगदी सेंटरला हे आदिशक्ती पूजा सेंटर आहे. तर नक्की इथं तुम्ही पार्किंग वगैरे करू शकता. तर ह्या कमानीपासून आज जायचं आपल्याला. सुयोग गुरबक्सानी रोपवे. तर इथं तिकीट रेट आहे बघू शकता. इथं पार्किंगचे रेट आहे. 4 चाकी वाहन 2 तासापर्यंत 50 रुपये आणि दुचाकीचे 30 रुपये. या रोपवे ओपन होण्याच्या टायमिंगच्या तर 120 रुपये तिकीट आहे येऊन जाऊन रोपवेची. आणि या कमानीपासून आज इथून आपल्याला रोपवेची तिकीट काढून जायचं आहे. जास्त गर्दी नाही आहे, आज शनिवार आहे. तर आतमध्ये एंट्री केल्यावर असे काही शॉप्स आहेत. तर इथून एंट्री आहे आणि इथून आत आल्यावर काही शॉप्स आहेत आणि इथून आपल्याला सरळ सरळ जायचं आहे रोपवेसाठी. इथून वर जायचं आहे आपल्याला आता. तर इथे बारकोड स्कॅन करून सरळ सरळ यायचं आहे आणि इथं एकंदरीत असं आहे काही. हे बघा, तर अशा प्रकारे रोपवे आहे इकडे. रोपवे स्टार्ट झालाय. आम्ही चाललोय वरच्या दिशेने. हो किती मिनिटात पोहोचेल. रोपवे रिटर्न जाते. एकंदरीत वरून असा व्ह्यू आहे रोपवे मधून. मंदिर हार्डली 30 सेकंदात वर पोहोचतो आपण रोपवेने. है ना रे, 30 सेकंद. 1 मिनिटाच्या आधी पोहोचलो आम्ही. मंदिराकडे जाण्याचा मार्ग असा आहे. तर वरती देखील अशी लाईन आहे अगदी देवीच्या मंदिराच्या समोर. झिकझॅक लाईन आहे आणि आज गर्दी आहे नाही म्हटले तरी बऱ्यापैकी आहे. ऑलमोस्ट सगळे रो फुल आहेत. आणि हा लेफ्ट साईडला फुल व्ह्यू आहे. वरून किती सुंदर असा जबरदस्त व्ह्यू आहे हा. अगदी देवीच्या मंदिराच्या समोर. या साईड देवीची मंदिर आहे आणि त्याच्या समोरच हा व्ह्यू आहे.
मला जेवढ्या मदतीची गरज आहे त्याच्यापेक्षा खूपच जास्त मदत तुम्हाला 9 वाजेला आणून उभी देतात. मोबाईल नको माऊली. आता लाईव्ह दर्शन घ्या. आपण जवळ पोचलोय. सप्तशृंगी देवीचे लाईव्ह दर्शन. छान मस्त दर्शन झालं. येस हां सबस्क्राईब केलंय का? थँक्यू. तर रोपवेमधून आम्ही खाली जातो. आणि हा खाली जातानाचा व्ह्यू आहे रोपवेमधून. वरून खूप मस्त असं नाशिक शहर दिसतं आणि सगळे डोंगराळ भाग. मंदिराच्या अगदीच रोपवेच्या खाली खूप सारे असे खेळणे लहान मुलांचे वस्तू ते तुम्ही घेऊ शकता. चल प्रसाद घेऊया ना. मंदिराच्या अगदी रोपेने तुम्ही खाली आलात तर एकदा खूप छान असे प्रसादाचे स्टॉल आहेत. तिथं कालाकंदी पेढा खूप टेस्टी होता. आम्ही तो घेतलाय. तर नक्की इथं आल्यावर कालाकंदी पेढा ट्राय करा. तर सप्तशृंगी देवी हे एक 3.5 शक्तिपीठापैकी एक देवी आहे ज्याचं आम्ही नुकतंच दर्शन घेतलं. खूप छान असं दर्शन झालं अर्ध्या तासात आणि खूप प्रसन्न असं वातावरण. इथं एकदम शांत. थंड. मंदिराच्या खाली अम्युजमेंट पार्क देखील आहे लहान मुलांसाठी छोटंसं असं. सप्तशृंगी देवीला 18 हात आहेत आणि ही मूर्ती स्वयंभू आहे. ते खूप छान असं दर्शन झालं आमचं. मूर्ती कोरलेली नाही ती प्रकट झाली. तर आम्ही मालेगावला मैत्रिणीच्या लग्नासाठी आलो होतो. गुरुवार शुक्रवार मस्त हळद लग्न आम्ही पार पाडलं आणि आल्यासारखं आम्ही ट्रिप करायचं ठरवलं 2 दिवसात. तर एक आयटनरी बनवली आणि त्याचंच पहिलं दर्शन म्हणजे सप्तशृंगी. तर जस्ट आमचं दर्शन झालं आणि आता आम्ही नेक्स्ट स्पॉटला चाललो आहे. नेक्स्ट स्पॉट काय असेल रे? आपला नेक्स्ट स्पॉट राहील पंचवटी. ओके आता पंचवटीला जातो आहे आम्ही. तर तिकडचे काही मंदिर वगैरे आम्ही दर्शन घेऊ. तर सॅटर्डे संडे असल्यामुळे आम्ही क्विक असं ट्रिपचा प्लॅन केला. ठाण्याला पेरू भेटत नाही म्हणून इकडे घेतो. तो वॉच टॉवर आहे ते हां डोंगरावर काढलंय श्री गणेश. आय होप तुम्हाला दिसतंय वरती. हां गणपतीचा पूर्ण मूर्ती.